आपल्या घरून कीर्तन ऐकतात. पुऱ्या देशात मिलिटरीच्या बॉर्डरवरही महाकीर्तन ऐकतात मिलिटरी मॅन. आणि आजचा कार्यक्रम, उद्या माझा कार्यक्रम गोंदिया जवळ आहे, खूप लांब आहे, 550 पावणे 600 किलोमीटर. पण तरी मी विनंती केली, धनगराचा धनगर राजा आहे ना तो आमचा, त्याला विनंती केली तू झोपू नको, आज शहीदाचा कार्यक्रम आहे. 33 कोटी देवापेक्षाही मोठा आहे शहीद, जो देशासाठी गेला. शाहीर साहेब करू का चालू? काही आहे का आधी? बर. या ठिकाणी संपूर्ण गावच्या वतीने, नागरी घराण्यावर संपूर्ण प्रेम करणाऱ्या ज्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी शहीद पिता भीमराव भाऊ नागरे यांना विनंती करतो, त्यांनी महाराजाला या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्या विनंती करतो. आणि वेळ लावू नका. गुलाल नाही पाहिजे लावला समजा. दादा तुम्ही बाजूला इकडे पहिले मी करीन, मला नाही गंध लावत, पण सत्कार मी करीन पहिले. हे द्या काय आहे? हा फेटा आहे का? मग फेटा आपण नंतर बांधून घेऊ. या गजानन भाऊ तुम्ही इकून या, मी इकून थांब. हॅलो, माफ करा. या ठिकाणी प्रथम शहीद जवान यांचं हार घालून त्या ठिकाणी पूजन होईल. त्याच्या आईले बोलवा. हा हा. शहीद माता या ठिकाणी येतील. साडी दे रे. एकदा हार घालून घ्या फोटोला. शहीद जवान अमर रहे, अमर रहे. त्याचप्रमाणे घ्या फोटो. समाधान तू येऊन 5 मिनिटं गेले तर चालते. ते कॅमेरा यायचा. अनिल भाऊ या. भारत माता की जय. वंदे वंदे मातरम. बद्रीनाथ दादा अमर रहे. बद्रीनाथ दादा अमर रहे. बद्रीनाथ दादा अमर रहे. भीमराव भाऊ नागरे प्रत्येक संचातील प्रत्येक माणसाला शाल व टोपी देतील अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमात मिलिटरी मॅनही आलेले आहेत. आपण या, तुमचा पुस्तक देऊन सत्कार करतो. या या ना, तुम्ही या. या. अरे तुम है तो देश की शान है. तुम्ही देशासाठी आहे ना, आम्ही देशीसाठी आहो.
आम्ही देशीसाठी, आम्ही म्हणजे मी नाही. त्याच्याजवळ आता ही टोपी सगळ्या शाल द्या. बिंबू ते एक एक शाल टोपी देऊन टाका प्रत्येकाला. आता खाली हॅलो. माजी सैनिक एकनाथ साहेब नारायण माले या ना. हा ये माजी सैनिक या गावातले. वा एकनाथ साहेब जरा उभे राहा तुम्ही. माले साहेब चला. मुट्टे साहेब या ना या ना. जय या या हे सैनिक कंपनी आहे सगळे. नाही 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 ते जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे मुठ्ठे पाटील. हा घ्या फोटो घ्या फोटो. हॅलो. जय जय अमर रहे. हा यानंतरचा 1-2 मिनिटाचा कार्यक्रम आहे बरं का, लक्षात घ्या. आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी 14 वर्षापासून हे गोविंद पाल महाराज आहेत, जालन्यावरून आलात. यायचं गाव बाजून आहे. अजून एक कीर्तनकार आहेत समाधान पाल. पाल एकटा नाही, 50 पाल कीर्तनकार आहेत. संदीप पाल, रामपाल हे आहेत समाधान पाल. गोविंद पालचा पोरगा तयार व्हायचा आहे. बर मग इथं बोलवा ना माता पित्यांना. इथं उभं राहून या ठिकाणी शहीद जवान बद्रीनाथ भीमराव नागरे यांच्या 14व्या स्मृती दिनानिमित्त प्रथमतः गावकऱ्याच्या वतीने सत्यपाल महाराज यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आता शहीद माता पिता शिवगंगाबाई व पिता भीमराव माणिकराव नागरे यांचा सत्कार भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा जालना जिल्हा अध्यक्ष पुंडलिक पाटील मुठ्ठे साहेब व सोबत वर्दीधारी सैनिक संतोष भोपळे आणि परमेश्वर जाधव, त्याचप्रमाणे गावातील माजी सैनिक एकनाथ साहेब व नारायण महाले हे त्यांच्या सोबत असतील. सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सत्कार करायचा. या शिवगंगाबाई खालीच घ्या, खाली येतात स्टेजवर नको ते बस उभं राहणार नाही सर्व. या हा हा खालीच घ्या खाली. बाबा त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांची या कार्यक्रमाला हजेरी दिसते. या ठिकाणी माननीय माजी शिक्षण व आरोग्य सभापती गवार साहेब सुद्धा या ठिकाणी वरोडून कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत. मला वाटते गावातील सरपंच उपसरपंच अजून सगळे कार्यकर्ते इथे. मी नागरी परिवाराच्या वतीने सगळ्यांचे आभार मानून पुढील कार्यक्रम पहिलाच वेळ झालेला आहे. महाराजांना विनंती करतो की आपला कार्यक्रम हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी. भाऊ ज्यांच्यामुळं आज योग आले माझे आमचे मित्र कलाकार शाहीर नाना भाऊ परिहार, मी त्यांचाही पुस्तक देऊन सत्कार करतो. वर या नाना भाऊ, एकटेच आणा तुम्ही. बाईले बोला होता काय? नानीबाई असतील त्याईनं स्टेजवर या. याजी अहो कलाकार बाई
कलाकाराची बायको म्हणजे ते कलाकारीन याजी यानं हे का जोडीदार असा पाहिला काय तुम्ही दुनियाभरात भेकाळ बायको तर हिम्मतवान पाहिजे तेही शाहिराची शाहीर हा महाराष्ट्राचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण तुम्ही का घाबरताजी तो नवरा इकडे हजारो लोकाईले जागा होते हॅलो हॅलो टाळी टाळी सर्व मायबापांना धन्यवाद भावांना बहिणींना धन्यवाद माझंही भाग्य आहे बाबू बुलढाणा जिल्ह्यात अनेक लोक शहीद झाले कुठं वंजाऱ्याचं पोरग गेलं जसं तुमच्या गावात शहीद जवान बद्री भाऊ भीमरावजी नागरे आज 14 वर्ष झाले मागच्या 2 महिन्याच्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यात एक महाराचं पोरग शहीद झालं कुठं राजपुताचं पोरग शहीद झालं कुठं ठाकूरचा गेला कुठं लोहाराचा गेला कुठं सोनाराचा गेला कुठं धनगराचा गेला कोण्या गावात मातंगाचा गेला मी पाहिलं 18 पगड जातीचे लोक राजपूत मराठा भिल्ल आदिवासी शहीद आहे पण आजपर्यंत कोण्या महाराजाचं पोरग मिलिटरीत नाही ते लोकाईले ज्ञान सांगतो आम्ही पण कोण्या महाराजाचं आणि रुद्राक्ष वाटणाराची अवल्या मिलिटरीत नाही आम्ही फक्त चिवत्या बनवतो महाराज पाया लागा पाय धुवा आमचं पाणी प्या अरे पाणीच प्यायचं आहे तर त्या मायबापाचं प्या ज्याचं पोरग देशासाठी शहीद झालं एखादी पोरगी घेऊन आत्महत्या केली कुत्र्यानं ते कायचं शहीद हो ते कुत्र्याची मौत मेलं एखाद्या पोट्टीच्या प्रेमात पडलं मेलं काय चाटतं त्याला हा देशाकरता गेला बद्री भाऊ म्हणून बद्री भाऊ परिहाराला पूर्ण परिवार मी या परिवाराला भीमराव भाऊचे भाऊ कायचा आवाज आहे बद्री भाऊचे काका नाही हा बद्री भाऊचे काका रामरावजी नागरे त्यांचे मुलं हे माग काय कुत्र गेलं काय पोरं हो इकडे गलतीनं पैदा केले काय येईल अवघ जग इकडे आहे हे 2-4 लेकरं तिकडे आहेत पैदा कराल ना बाया हो तर किंमतवान लेकरं पैदा करा तुम्ही म्हणसाल देवाची देणगी आहे मला कबूल नाही तुम्हाला दिसलं पाहिजे बसा इकडे नाही ते असेच करतील ज्याच्या बापानं कमावून ठेवलं त्याचे पोट्टे जाग्यावर नाही आपलं बोलणं झोंबलं तर झोंबू द्या पण सुधरून घ्या लेकरं सर्व्याईले असतात कामापुरता लाळ करा उरावर बसीन मग समजन तुम्हाला पोरानं बापाचा जीव घेतला दारू पिऊन बुलढाणा जिल्ह्यातील अनेक घटना आहे थांबे हे बाय 2-3 पोट्टे फारच आहे आणि हे लिहून घ्या ज्याच्या बापाची कमाई आहे त्याचेच पोट्टे उतू आल्यासारखे करतात कारण त्याचे लाळाचे आपले पहिल्या घरचीचे आहेत काय तुम्ही 15 दिवस ताब्यात द्या हे लेकर जसे गोविंदपाल दादा तो समाधान कोणाचा आहे तो पाटलाचा की धनग कोणाचा आहे मराठ्याचं पोरग कीर्तनकार कुंड्याचं पोरग संदीप पाल बंजाऱ्याचं पोरगा पंकज पाल असे 50 पाल आहे 15 दिवस मी आश्रमात ठेवतो पण माया म्हणते मला लेकरू कसं राहीन
ते राहायचंच नाही. मग घे डोक्यावर ना, तुम्हाला विकून टाकतील तसा तेपालचं नाव ठेवा. झालं दिवसभर मोबाईल पाहिजे, उघड्या नागड्या बायका, मायाही पाहिजे मोबाईल, बापही त्याच्यातच. घरात कोणी मेला ते म्हातारा सासू सासरे आवाज देतात तरी बायकाईले नाही पाहत, फक्त शिहोरची गर्दी पाहते. बाई आपल्यालाही जावं लागते, जाय ना मरण तथी जाऊन. मग जळगाव जिल्ह्यातल्या 2 बाया मेल्या. अरे एवढंच बोरासारखं फळ काय फरक पडीन रे. पण आम्ही पागल झालो ना. अरे तुमच्या घरात असा देव पैदा झाला, तुमच्या गावात. हे जे मिलिटरीचे जवान आहेत, रमेश भाऊ वायाळ यांचा मुलगा विठ्ठल वायाळ, ज्ञानेश्वर काय आहे आडनाव, डाखुरकर, किशोर भाऊ काकडे, संदीप दादा काकडे, मिलिंद दादा काकडे, हे यायच्या मायबापाले मी वंदन करतो. लेकरं पैदा केले पण देशासाठी. कारण झेंडा हा तिरंगा उठून देईन मी तुले. अबे लाज वाटू दे ना, एवढा डायरेक्ट बोलून राहिलो की ज्याच्या बापानं कमावून ठेवलं तेच लेकरं गडबड करतात. कारण त्याचा बाप केसेस जर झाली तर मग ते बरोबर दाबून टाकते. कारण राजकारण या मोठ्या लोकांच्या घरात, यायच्या पोरानं लफडं केलं तरी दाबून टाकतात. यायच्या पोरीचं कमी जास्त झालं, मामाकडे गेली, मामाकडे नाही विड्रॉल करून आली. आणि गरीबाच्या पोरीचा हात धरला तर तिची बेइज्जती करते. मला मालूम आहे, गरीबाचा राम राम घेईना कोणी, दाम करे का बीबी करते सलाम. ते पण ते कुकडे फिरून राहिले. गेलं त्याच्या मायच्या जोड, त्याला पाठव ना जरा भाई. अबे आजी जोड काय बसत पांचट्या टोल नाक्यावर जाशील काही दिवसात. गरीबाचा राम लहान लेकराईले माझ्याजवळ पाठवा. गरीब करे राम राम बोले ना कोणी, माय बापांना लेकराले बाहेर सोडा. करते सलाम. गरीबाचा राम राम घेईना कोणी, होय गडबड करू नको, उठून दे, शानपणा करू नको. भाऊ 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 भाऊ, ओ दादा 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 दादा, लाल शर्ट वाले तुमच्या जागेवर बसा. तुम्ही दोघही तुमच्या जागेवर बसा. वो मैं निपटूंगा, तुम्हारी जरूरत नहीं, अब मैं आ गया. काम करे काम बीबी करते सलाम. गरीबाचा राम राम घेईना. मी या लेकराईले काही बोललो तर माय बापाले राग येऊ देऊ नका. नका. तुमच्यासाठी बोलतो मी. मला थोडं यायले कव्हर करू द्या. मी गरीब लेकराचा सत्कारही करतो. जे लेकरं गरीब आहेत इथूनच वैखू येतात. हे पोरग मस्त शांततेनं बसून आहे तुझ्या बाजूच लाल. हे भगवत हा उभा नाही बेटा, करा उभं त्याला. ये 100ची नोट दे. एकदम शांत पोरग, कारण याच्या मायबापाचा इफेक्ट आहे. तू मायवर गेला की बापावर. बटन चालू करा. बटन थांबा थांबा, मागचे मधात बोलू बोलले ना मागच्या कोणीच बोलू नका. एवढा मार खाल जिंदगीभर कोणळवाले विसरणार नाही. माय शब्दाचा मार आहे हा. माईक हातात घे तुझ्या. तू आईवर गेला की बाबावर. बोल. आईवर. आहे. मायमुखी म्हणा मायमुखी. म्हणा. आता पाहू ना तू कोणावर गेला. ठेव आता. आता तुले पुस्तक देतो गाण्याचं. हे बाय, हे नोट आहे केवढ्याची? बोल. 100. आणि पुस्तक आहे 10 रुपयाचं. 2 पैकी एक घे. मधात कोणी बोलू नका. परवा एका मोठा माणूस एका भाषण देणाऱ्याच्या मधात बोलला. तो व्हिडिओ पाहिला काय? नशीन पाहिला. खासदार बोलला. तुम्ही पाहिला ना व्हिडिओ?
ओ म्हणे शायन्या बंद कर. तर एवढा मोठा माणूस पुऱ्या जिल्ह्याचा एकच राहते निवडून येलेला. तर त्या वक्त्यानं काय म्हटलं त्याले भीमराव भाऊ, तो म्हणे ओ शायन्या असा शिवाजी महाराज सांगू नको. तर त्या बोलणाऱ्यानं सांगितलं ओ मूर्खा, तू बोलू नको, मला बाबासाहेब आंबेडकरांना भाषणाचा अधिकार दिला म्हणून मधात बोलत नसतात. एवढ्या मोठ्या खासदाराला एका लहान चुकल्या पोरानं उत्तर दिलं म्हणून कीर्तन करायला मला पैसे देऊन बोलावलं. म्हणून तुम्ही फुकटाचे कायले बोलता म्हणता. आता तू कोणावर गेला पाहू, बोलजो नको. कोणी बोलू नका. आता दोन पैकी एक घे. हे आहे 10 रुपयाचं नोट आहे 100ची. घे आता मांग सरक थोडा, उचल ओढ एक. घे काय पाहिजे घे. तुला टाळ्या वाजल्या पाहिजे असं काही काम कर. जसं बद्री भाऊ मेल्यावरही जिवंत आहे, शहीद झाले. असे लेकरं पैदा करा. नाही ते एखाद्या पोरीवर प्रेम करते एखादं पोट्ट, मैं तेरी लिए मेरी जान देता. अबे कुत्र्याची मौत काय मरत, बद्रीची मौत मर. तुले मरायचं आहे तर घे लवकर. काय पाहिजे घे लवकर. अक्कल वापर. घे टाळ्या. बस वापस ये. वापस ये. नोटने काय लाज राहते. कोणाचं आहे हे पीस, कोण्या कंपनीचं बियाणं आहेस बे तू. काय जोरदार आहे. याच्या मायनं उभं राहा बरं. तुही माय आली की झोपली रे घरी. तुही माय झोपली वाटते. आई सोबत आला तू. हा घे नोट. तुही माय नाही आली, नाही तर साडी देऊन सत्कार केला असता एवढ्या चांगल्या लेकरात. करा हातवर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी रामा गोपाला 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 तुळशी बाबा गोपाला गोपाला गोपाला. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. राणा प्रताप महाराज की. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री अहिल्याबाई रमाई भीमाईचा. विजय असो. दारू पेणाऱ्या आपल्या बापाचा. देवी अंगात आणणाऱ्या एखाद्या पागलबाईचा. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात है. आदिवासी भिल्ल शहीद बिरसा मुंडांचा. विजय असो. क्या बात है. पवन सुत हनुमान की. जरा जोरात आवाज द्या. योगेश्वरी माता की जय. मुक्ताई माता की. भारत माता की. आता पोराईनं बोला. देश मोठा की देव मोठा. सांग. देश मोठा की देव मोठा. कोण. देश उभा राय. हा हे खात्या गव्हाणीतला आपल्या खात्या गव्हाणीतला नाही, खात्या घरातला आहे. मुलीनं सांगा देश मोठा की देव मोठा. उभी राय. तू तू देश मोठा की देव मोठा. ये इकडे. का रे हे देव म्हणते, तू काय म्हणतो. मोठा कोण. देश मोठा की देव मोठा. देश मोठा. आता दोघांचं खरं कोणाचं हे कोणाला विचाराव. ये इकडे जवळ इथं. हा म्हणते देश मोठा, तू म्हणतो देव मोठा. न्याय कोण देईल आता. तुकाराम महाराज न्याय देतील. तुकाराम महाराजांना अभंग लिहिला. माझ्याकडे अभंगाचं पुस्तक आहे तुकोबाचं. गाडगे बाबांना म्हटलेलं, देह असोनिया देव ऋता फिरता निर्दैव. ऋता फिरता निर्दैव. तुकाराम महाराज म्हणतात देव देहात आहे. देवा हे अंतर्यामी व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी. म्हणजे देव तीर्थात नाही. नाभिमुखाची
कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मूळ उसत पैसा देही देववास म्हणजे देव माणसात आहे दूध असता नवनीत तबल्याचा आवाज कमी करा लाऊडस्पीकर वाले काका तुम्ही मोठ्यानं वाजवा आवाज कमी करा दूधी असता नवनीत नेने मात नेने तमात्रे मंथित तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना देही देव का पाहना म्हणजे देव कायच्यात सांगितलं तुकाराम देहात म्हणजे माणसात आता मला सांगता हे लाईट कोण काढले देवानं की माणसानं देवानं तू दोन्ही पक्षावर हात ठेवतो राष्ट्रवादी चालते काँग्रेसची चालते शिवसेना चालते शिंदे गट चालते वंचितही चालते बीजेपी चालते शिवसेनाही चालते तू डबल काऊन बोलून राहिली डबल मिनिंग करत तू आता तुला सांग कोण जन्मास आणलं तुला जन्मास कोण आणलं माईक घे हातात तुझ्या देवानं की तुझ्या मायबापानं बोल माय बापानं तुझे डोळे बंद होते तू जन्मास आली तेव्हा दूध कोण पाजलं देवानं की आईनं आईनं मग बद्री दादाले देशासाठी कोण मायबापानं पाठवलं की देवानं माय बापानं मग देव कोण बाई हा बोल देव कोण तुले दूध कोण पाजलं लहानपणी बोल ना तुले दूध कोण पाजलं लहानपणी डोळे बंद होते तेव्हा अहो तुझ्या आईनं म्हण ना आईनं मग तुझी देवी कोण बोल 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 ना दूध कोण वाजलं इले ते आण्याले पाठवा रुद्राक्ष रुद्राक्ष अहो तुझे मायबाप देव आहेत ना बरोबर हो हा शंभराची नोट दे मग या देशाचं रक्षण कोण करते बाई हा बोल मिलिटरी वाले की देव बोल 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 ना जोराने बोल मिलिटरीवाले मिलिटरी वाले मग तुम्ही सुखानं झोपता कोणामुळं मिलिटरी वाल्यामुळं मग देव कोण आहे हा बोल मिलिटरी वाला मिलिटरीवाला आणि कोणासाठी गेला तो बद्री भाऊ कोणासाठी मरण पावले हा देशासाठी देशासाठी मग देव मोठा की देश मोठा देश मोठा हा म्हातारी. याचं नाव आहे परिवर्तन असं मला तुमचं डोकं जाग्यावर आणण्यासाठी आज मी आलो की डोकं फिरलं यायले दोघाईले याले काही पैसे देऊ नको हे खाऊन पिऊन तुझी चप्पल कुठे आहे सँडल कुठे आहे बोल ना अरे अबे तुझी चप्पल कुठे आहे सँडल तिकडं आहे काय हा शंभराची नोट दे तू घे आणि तू पुस्तक घे मी यासाठी विचारलं की मी 15 वर्षाचा होईपर्यंत मला चप्पल मालूम नव्हती आणि तुझी चप्पल केवढ्याची घेतली यावेळेस तुझ्या पप्पानं हा मम्मी आलती मला वाटते मम्मी आलती चप्पल घ्यायला बोल माईक आलती ना त्याच्यावर माईक दे तुझ्या मम्मीनंच घेऊन दिली ना पप्पानं पप्पा पण पैसे कोण आणलं तुझ्या पप्पाले पैसे दिले कोण हा बोल 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 पप्पानं कमवले अबे पैसे घरातून काढून कोण दिले मम्मीनं तेच तर म्हणून राहिलो म्हणजे चप्पल कोण घेतली मम्मीनं मम्मीनं त्या पप्पाची नाही चालत रे हे घे कोण्या कंपनीचं बियाणं आहे आडनाव तुझं आडनाव तुपे तुपे अबे तेल नाही भेटत बे कोणाले तुला आडनाव तुपे आहे आणि हनुमान मंदिरात तुझ्या बापाचं नाव लिहिल आहे आबाचं आहे की पप्पाचं हाय ना तुपे तुमच्या गावात एकच आडनाव तुपे काही आडनाव आहे तेल गोटे म्हणजे तेल लावून गोटे मार तुला आडनाव मोठं बरं आहे काय भाव मालूम आहे तुमच्या
तुझ्या कंपनीचा भाव काय आहे? तुपे 700 रुपये किलो आहे. मालूम आहे तुपाचा भाव? तुले काय मालूम आहे रे आयत्या बिळाच्या नागोबा? तुझ्या मायबापाने मालूम आहे मेहनत केल्यानं, आणि तू चांगला पोरगा आहे. ते बाय उठलो, हे नक्की आबाच्या लाळात जास्त दिसून राहिलं. बसा, शंभराची दिली तुले. तुझ्या जीवाराला काय बाईले शंभराची दिली तुले नाही दिलं? वापस घेऊ काय? नाही म्हणते. तुपेचं पोरगा आहे ना, लोकाईले तेल नाही सापडलं. करा हातवर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. भाऊ गाडगे बाबाचा देव माणसातला, तुकारामाचा देव माणसातला, माझा विठोबा, माझा मारुती राया, अंजनीचं लेकरू, योगेश्वरी माता. अरे प्रभू रामरायाच्या बापाचं नाव सांग रे बाबू. तू डबल बोलू नको. राजकारणात तुझी तुपेची चालती आहे म्हणजे पुरं गाव तुझ्या ताब्यात ठेवतं का तू? तू डबल बोलू नको तुपे भाऊ. एखाद्या तेलाले किंमत देणार आहे? आडनाव हातात लागलं म्हणून मजा घेऊन राहिलो. नाही तर आपले नाव वंजाराईतले नाव मला मालूम आहे ना. पुरा महाराष्ट्र फिरलो ना. आंधळे आडनाव आहे वंजारे. आंधळे आणि दोन्ही डोळे आहेत. बद्री भाऊच्या बापा आडनाव नागरे. हे नावही मोठे विचित्र आहे, पण या नावाची इज्जत वाढवली कोण? तुमच्या गावाच्या लेकरानं. कोणासाठी गेला बाबू? बद्री भाऊ कोणासाठी शहीद झाले? सांग बरं बद्री भाऊच्या जन्माची तारीख. उभं राहू, मुलीनं किंवा मुलानं. बद्री भाऊच्या जन्माची तारीख सांग. मुलीनं किंवा मुलानं चटकन उभी राह. बद्री भाऊ कोण्या तारीखले जन्मास आले? चटकन उभं राहून सांग. राय ना उभा, राय ना उभा, राय ना. अबे उभा राय ना. ये ना, ये. कोणती तारीख? बद्री भाऊ ज्या दिवशी जन्मास आले त्याले जन्म मालूम नाही. शाहीर, पण शहीद कोण्या दिवशी झाले सांग. 14 वर्षापासून काय झकमारी करता? तो म्हणीन मले मी लवकर पैदा झालो नाही, उशिरा झालो म्हणून मले. अरे शहीद बद्री भाऊ कोण्या तारीखले देशाकरता शहीद झाले? मुलीनं बोला. माहीतच बोला लवकर. म्हणून माय कीर्तनाची गरज आहे. बायाईलेच मालूम नाही तर त्याच्या लेकराईले काय पता? जो देशासाठी गेला. अरे बद्री भाऊ कोण्या दिवशी मरण पावले, कोण्या दिवशी शहीद झाले? अरे 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 राय ना उभा. हा 27. त्याले फक्त तारीख विचारली, त्यानं महिनाही सांगितला, 2009 सांगितलं. ये बेटा, तुझ्या हाताने 100ची नोट. याले पैसे नको देऊ, पुस्तकं वाचली पाहिजे याने. अरे तुझ्या समोर तारीख आहे का? 2 म्हणजे किती? 2 म्हणजे 2, 7 म्हणजे 7. आणि तुझ्या डोळ्या समोर तर बाबू 14वी आजची. 14 वर्षापासून बद्री भाऊचे वडील पुऱ्या गावाले महाप्रसाद देतात आपल्या लेकराच्या यात्रेचा. म्हणून तुम्ही पोराईले कळलं पाहिजे इतिहास. शिवाजी महाराज कोण्या तारीखला? तुझी तब्येत मस्त आहे का? तू कोण्या कंपनीचं बियाण आहे? हा माहिती. तो तुपे. तुझं आडनाव? राऊत. चांगला आहे. तुझं रे? जाधव. पाहिलं का? हँडसेट जबरदस्त आहे. तुझ्यासारखाच हँडसेट सुताराच्या पोराचा आहे. उभा राहिले.
नरेश हा मा आश्रमात होता. मी लय आवडते मला तो. 15 दिवस माझ्या सोबत होता. शाल दे रे, शाल राहू दे, त्याच्या बापाच्या पेट्रोलची सोय करू, 200 रुपये दे. सुतार माणूस आहे पण गोविंद पाल कीर्तनकार आहे, शाहीर साहेब कीर्तनकार आहे. तो समाधान बारक पोरगा आहे पण सुंदर कीर्तन करते. उभा राह, माझ सारखी ऍक्शन घेते. हे का बनले? मायबापानंही वळले इकडे. धन्यवाद. गाडीवर तिघ आले ना, मग तिघाईचं पेट्रोल होते बाबा. टाळ्या. तुम्हाला मराठा मार्ग देतो. तू कोण्या जातीचा? ठाकूर प्रताप, राणा प्रताप. गवताचं बीज खाल्लं पण देशाकरता वेळ दिला राणा प्रतापाने. घ्या वाचाल. तुले काय व्हायचं आहे रे मोठा झाल्यावर? पायलट. एकदम हवाई जहाज. क्या बात आहे, जरूर होशील. पण पायलट व्हायला रुद्राक्ष आणा लागन. बसा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आज बाबू स्मृती दिन आहे भीमराव भाऊ. आज स्मृती दिन आहे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. आजचा स्मृती दिन आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. तुमच्या गावात अनेक मिलिटरी मॅन आहे. येऊ द्या, येऊ द्या. वंदे मातरम, शाहीर इधर आणलं. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. ये ना इकडे गच कर. तुम्हाला यायचं आहे तर ये ना लवकर. अरे इकडे येतं का नाही तर काय तिकडे. इकडे ये ना. इकडे येतं काय? इकडे येतं काय? इकडे येत नाही. आता काय करू मी? पुस्तक सप्रेम भेट देतो ना. अरे तुमचा सत्कार करायसाठी बोलवून राहिलो. या ना. वंदे मातरम, वंदे मातरम म्हणा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मला वाटलं पब्लिक कडून सत्कार त्याचा करू म्हणून मी इकडे बोलवून राहिलो की मा हातात नोट द्या. एखाद्या पोरगाचं सर्क होऊन जाते. ते माल्यावर डोळे काढून राहिले. पतिव्रतेवर डोळे काढले तर जमते. ओ कधी मरणे को नाही डरते. मला एका बेवड्यानं चाकू मारले. साल्याले पुऱ्या गाववाल्यानं बेशुद्ध केलं, हाणलं त्याले. साल्या गावात सत्यानाश करत का एकटा? पुरं गाव एकीकडे आहे आणि एकटा माणूस. त्याले सोडलं नाही बाया हो. आणि आमच्या सारखे तर मरणाले तयार आहो. माई बायको मेली तर देशासाठी म्या मेडिकल कॉलेजले दिलं. माई माय मेली तर तिली देहदान केलं. माय बाबा मेले तर म्या डोळे काढून दिले. आणि मी ज्या दिवशी मरील, आज मी बुलढाणा जिल्ह्यात आहो, उद्या गोंदियाला आहो, दररोज आज जालना जिल्ह्यात आहो. मी ज्या जिल्ह्यात मरील ना भेर शाहीर साहेब त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला जाईल. मी काय फेणार आहो. थोडीशी पोटात टाकून आलं की अबे पहिले तुझ्या बायकोचं कुंकू पाय, तिच्या कुकाचा विचार कर. इथं हरिनाम सप्त्यामध्ये गडबड करू नको. पण मोठा माणूस असला की गाव भेटे. पण एक दिवस रावणाले सोडलं नाही रामानं. अरे कृष्ण तर लहान होता पण कंसाचा. हे पतिव्रतेची ताकद अलग राहते ना. तुम्हाला काय वाटते डुप्लिकेट बाईनं दागिने फुल घातले किंमत कोणाची राहते बाबू?
पतिव्रतेची की जास्त दागिने घालणाराच्या बायकोची? बोल बोल, उभी बोल ना बेटा, तू बोल ना, बरोबर बोलली ना तू, बोल ना. हा बरोबर आहे ना, उभे राहा फक्त, उभी राह. उभे राहा. पतिव्रतेची किंमत, चांगल्या माणसाची किंमत राहते गावात की पेनाराची? लहान लेकराच्या लक्षात येते पण मोठ्या पेनाराच्या लक्षात येत नाही. म्हणून तुझ्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद कर, तिच्या दुधाचा अपमान करू नको. बरोबर आहे की नाही बाई? ये बेटा, तुला तुझ्या आईला साडी देतो, दे बरं. धन्यवाद. तू बोलली नाही तर पोरी बोलूनच नाही राहिल्या. अहो पोरीचा जीव घेतले ना या लोकांना. पोरगी पाहिजे नाही, पोरगी पाहिजे नाही. अहो तिले पैदा व्हायच्या अगोदर माय बापानं मारून टाकलं ना. म्हणून तुम्ही मुली बोलत जा. या गावामध्ये एकही पोलीसवाली मुलगी नाही, एकही नोकरीवर नाही, एकही नाही. एक ग्रामसेवक आहे तर राजू भाऊ, आणि दुसरे मुख्याध्यापक आहे, आणि 7-8 मिलिटरीचे जवान आहे. धन्यवाद बेटा, तू बोलल्यामुळं. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अरे मुसलमानाचे लोक मिलिटरीत आहे, वंदे मातरम, महाराजे आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. म्हणून आमचा देव तुकाराम महाराज सांगतात, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर हो, आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर हो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, अरे तुम्ही माणसं देवा, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, येणाऱ्या रंगपंचमीला रंग टाकू नका, गुलाल लावा. आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीने रंग टाकून नालीचं पाणी फेकू नका. विद्यार्थ्यांनो, होळी पेटवायची आहे, तो होळीच्या दिवशी पुऱ्या गावात ग्राम सफाई करा. बद्री भाऊच्या शहीद स्मृती दिनानिमित्त आणि कचऱ्याची होळी पेटवा. ग्राम सफाई करून कचऱ्याची होळी पेटा, लाकडं नका चालू. धरती उसात हो ठाकर, कसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी 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 लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देई चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, या गावामध्ये वारिहार आहे. मंदिर, आत्मा परमेश्वर या हो, गावामध्ये आत्मा दाखवकर आहे. परमेश्वर हो. देह या गावामध्ये देवाचे इंगळे आहेत. नागरे आहेत. देवाचे मंदिर. गोळे आहेत, कीर्तनकार गोळे आहेत, येऊन गेले. उद्या सुनीता ताई आव्हाड, आळंदी देवाची, या हरिनाम सप्त्यात आपण पुऱ्या गावाची मदत आहे. कोनड बुजुर्ग, कोनड खुर्द, एवढंच नाही बाबू, अमोना, कोळेगाव, भारत, सांजूळ, देऊळगाव, कोणी चिखलीवरून आलं, जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं उभं राहा. एक जणांना, ज्यानं आपल्या पत्नीला सोबत आणलं त्या व्यक्तीनं उभं राहा. मी हे आदर्श गाव आहे बाबू, कोनड, तुमचा सत्कार करतो. जे नवरा बायको बाहेर गाऊन जोडी आली त्यानं उभं राहा. 1 मिनिटासाठी उभे राहा. आलं काय? हा, ते राहिले. या बाबा, मन तृप्त झाले, या ना, सत्कार घेऊ आपण. दर्शनी आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे मन
दर्शनी नाही ना. हॅलो. झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही. काकूले आवाज द्या. तुमचं वजन आहे काय पाहू. काकूले माईक माईक नाही. हा तुमचं ऐकते काय बाई. नाही रुक्मिणी ऐकते का विठोबा. नाव घ्या नाव नाव घ्या नाव नाव घ्या नाव. नाव घ्या नाव. मंदाकिनी येऊन राहिली समोर. मंदाकिनी. अरे राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के काय मंदाकिनी मावशी. खरंच नाव आहे का वो मंदाकिनी. आई तुझं नाव काय. मंदाकिनीच. अहो एका हिरोईनचं नाव आहे मंदाकिनी. पण तू मंदाकिनी ते नाही. तू तर रुक्मिणी आहेस. आणि हे तर विठोबा आहे. जीवनभर मोठा आनंदाचा संसार आहे तुमचा. सुखात आहात. शून्यातून विश्व निर्माण केलं. हात दाखवा. मुलं बाळ एकदम सुखाचा संसार आहे. मागच्या महिन्यात थोडा टुंग्याचा त्रास वाढला होता. मी तुम्हाला रुद्राक्ष घेऊन येईन. शाल दे रे. तिकडे पाना. तुम्ही लाखो लोकाईले दिसता. आजचा कार्यक्रम बद्रीनाथाचा तो अवघ्या इथे देशाचा नाथ होता. टाका तिकडे. हा टाका. हो टाळ्या तिकडे पहा मावशी. आई तिकडे हा पाहा. तिकडे पहा. भीमराव भाऊ तुमच्या लेकराच्या यात्रेला आले. नवराबाई तुम्ही सत्कार करा यायचा. या 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 मन याले म्हणते पती पत्नीचं प्रेम. लोक शेजारणीले आणतात. टाका. कोण्या गावाचं आलं पाक. बचले डोलात कुछ कुछ हसते होतो व रुक्मिणी सांग उभी राहिलं. पांडुरंगानं रुक्मिणी पुढे ठेवली. पांडुरंग पंढरपुरात कुठे आहेत दोघं. तुम्ही असंच केलं काय. ठाला विठाल विठाल. आई हार वापरते एकच आहे. साडी घे आई आई आई. पुरा भर अहिरच केला असं समज. मले कोण देते. काल एका लग्नात गेलो भीमराव भाऊ. 11 साड्या दिल्या मला. आणि त्या 9 साड्या मी वाटणार. देवीले नाही घालत मी. दगडाच्या देवीले घालता येते का साडी. हे जिती देवी आहे ना. घ्या टाळी. ते कॅलेंडर द्या. दिनदर शेगाव. काल माझ्या तबल्यावाल्याचं लग्न झालं. आज मी दुसरा तबल्यावाला आणला. आणि हे पोरग कोणाचं आहे मालूम आहे. भीमराव का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराव का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. रामकृष्ण हरी. जय भीम. जय शिवराय. जय बद्री दादा की जय. एवढ्या म्हातारपणाचे किती प्रेम आहे. काही काही लोकांना बायको घरी झोपवली. मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराव का बेटा मैं तो जय भीम वाला. अरे आम्हाला विठोबा रुक्मिणी संसारात आणा. तुम्ही रुक्मिणी हे विठोबान लेकरं ज्ञानदेव. अरे 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 हे पुस्तक पुस्तक त्याच वाचून तू राहिला. लाज नाही वाटत तुले. सांग ना त्यात ताकद असेल तर. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांगतो. मुलांनी ते बोला. नाही मालूम. फक्त दुसऱ्याच्याच योजना ओढतात. हॅलो. तू नाही. तुले मी पुस्तक दिलं ना. राजकारण तुझ्या घरात आहे म्हणजे पुरं गाव खाता का तुम्ही. तुमच्याच सोयऱ्याले घरकुल देता का बे. आम्हाला गरीब ठेवता का तुम्ही. चप बोललो होतो. कीर्तन बंद करीन तुझ्या नावानं. बंद करू काय. चल बोल. नाही भीमराव भाऊ काही नाही. नाही नाही ओ ओ ओ ओय ओय. त्याले मीच बंद करीन त्याचं तोंड.
अरे शहीदाचा कार्यक्रम आहे तू एकटा पिऊन गळबळ करत कसं रे? अरे अरे शांत बस ना बाबा. नाही नाही समजून घेतीन ते, पेनाराले समजत नाही गु काऊन नाही खात. अरे आपल्या गावात 10-12 गावचे लोक आले, आपण एकटेच गडबड करून राहिलो, कसं काय कबूल करीन कोणी? पायली भरू देऊ, 100 पुरे होतील. तुम्ही गडबड करू नका. तुम्ही कसा गेम करतो. कंस तर फिटला, रावण तर फिटला, या माणसाचं कुठं काढलं? जास्त दिवसाचं गिराईकच नाही ना, ते पोटातली उळ्या मारते ना, स्वतः नाही बोलत ना. अरे म्हाताऱ्या बाया बसून आहे तिथं. आता हे म्हातारी पाय बर चष्म्यावाल्याच्या मागची. तू नाही, तू कायले मुंडी घालत, तू कायले शरम, तुम्ही तुले नाही बोलत, तुझ्या मागची. तुझ्या माग कोण बाई बसेल आहे? आजी उभी राह. आजी तू राव आजी उभी राह. करा उभं आजीला. आवाज फक्त साडी तर घेऊन जाय, 9वारी आणली ना त्यासाठी. उभं करा. नाही तुलेच दिन मी येतो तिथून. काय म्हणणं आहे तो? बरं राहू दे, तू उभी राह. तू जिले उभं राह म्हणतो, तुम्ही राहा आई उभ्या राहा. तुम्हाला उभं केल्याशिवाय नाही तर कीर्तन बंद करतो. बंद करू काय? मग राय उभी. तू नाही ना बापा, तुले तर अगोदर सांगितलं चष्म्यावाली आई नको. आता राहिली उभी. आता तुम्ही असं करा, चष्म्यावाल्या आई, तुम्ही त्या आईचा सत्कार करा. 9वारी साडी दे बाबू, द्या चष्म्यावाल्या. ये तू हलक्या जातीची आहे काय ते? तिचा काऊन नाही करत सत्कार? ये ना. हलकट समजत काय आई तुम्ही तिला? उभा राहा, थांब जरा. इलेक्शन असलं की मग तर ए बाबू एकूण द्या. त्या आईचा सत्कार तुम्ही करा. ताडी. अहो हे ना माय, जमलं. अरे एक फोटो काढ ना आईचा, जिजाबाईच दिसते. हे इकडे चेहरा कर. हा आता जमलं. असं गरीब आले मोठ्या माणसाईनं पोटाची धरत जा, तेव्हा गावचं राजकारण सांभाळाल. थाला विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सावता महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, राणा प्रताप महाराज की जय. शहीद बिरसा मुंडा की जय. महात्मा बसवेश्वरांचा विजय असो. तुम्हाला मालूम आहे आता 1200 लोक कीर्तन ऐकून राहिले पुऱ्या देशात. 1300 झाले आता. म्हणजे तुम्ही तर ऐकतात, पण माय बद्री दादाचा उद्धार 1300. त्याचे ते टीव्ही पाहणारे 13,000 लोक पुऱ्या देशात आहे. देशासाठी गेलं तुमचं पोरग, हे देशीसाठी. हाळा देशा करता. म्हणून आपल्या लेकराईले देशप्रेम शिकवा माय माऊल्यांनो. अरे यायचा पोरगा गेला पण अजरामर झाला. आपलं फक्त मरते, हे अजरामर होतात. म्हणून मी तारीख घेतली नसती आज. उलटा आलो मी फिरून अकोट ते चिखली आणि चाललो बुलढाणा, म्हणजे परत अकोट. पण मला शाहीर साहेबाचा फोन आला. आम्ही मित्र, एकामेकाचा राग नाही करत कलाकार. नाही तर कलाकार म्हणजे राग करतात. गावातले लोक दुनियाभराची पार्टिशन. पण तुमचं गाव किती सुंदर आहे. या गावात जातीयवाद नाही. महारही आहेत, ठाकूरही आहेत, ओपनची आहेत, एससीची आहेत, ओबीसी आहे, आदिवासी एसटी आहे. पण पूर्ण गाव कोनड बुजुर्ग ना, कोनड बुजुर्ग शहीदासाठी पुरं गाव एकत्रित आलं होतं.
ज्या दिवशी शहीद झाले त्या दिवशी गावात चूल पेटली नाही. पेटली होती का नाही? मेरे वतन के म्हणा जरा आंखों में भर लो पानी, मरण कसं यावं. शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. क्या बात है. ऐ मेरे वतन के भारत माता की जरा आंखों में भर असं जीवन लो जगा. पानी. हे कोणी दारू पेत असतील तुमच्या माईच्या दुधाची शपथ आहे रे. किती बायका विधवा करता रे. किती बायका विधवा झाल्या पेल्याच्या पायी. अरे तुमच्या माईच्या दुधाची शपथ घ्या आणि बद्री भाऊच्या पुण्यतिथीवर दारू पेनं बंद करा. 14 वर्षात 14 माणसं तर सुधारले पाहिजे. नाही तर काय फायदा हे घेऊन. भंडारे खा हा गेले जा. कीर्तन चांगलं केलं वा वा. हाती काय आलं. ऍक्शन. म्हणून एखाद्यानं तरी उभं राहायचं की मी आजपासून पिणार नाही. एखाद्यानं तरी. नाही तर अनेक गावात विधवा बायका आहेत. समोर राहिले भाऊ उभे. या दादा. वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बोला भारत माता की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम म्हणा. चप. वंदे मातरम. चप. शाल देय. मला आनंद वाटला. रडून राहिले ते. डोळ्यात गरगर पाणी येऊन राहिलं त्याच्या. मला ते नाही म्हणायचं पण उभे तर राहिले ना. त्या माणसाले मी बोलवून राहिलो सत्कार करायला तर येऊन नाही राहिले. या काय म्हणणं आहे बाबा तुमचं. माईक माईक घेऊन सांगा कशासाठी आले. बाबा रे या जन्मातून सगळे सुख उपभोगली आणि दुःखही खूप उपभोगली. सर्व साम्राज्य एवढं सुख भोगलं. सर्व साम्राज्यात ज्याच्याजवळ पैसा नाही एवढा पैसा हलका वागवला. नाही, मुद्दा वाटवं झालं. ऍक्शन. आजपासून दारू सोडली. जय हिंद जय भारत. टाळी टाळी. समोर. हा हा हे घ्या. हे घ्या. मी नाना भाऊचा भाऊ आहे. बसा बसा. आपल्याच घरातला निघा. हा बरोबर. लाज वाट्याचं काम नाही. नाना भाऊ ऍक्शन या. अरे छाल छाल. ओ मावसा चाल घ्या चाल. बसा. आपल्याच कुटुंबातला निघाला माणूस पण उभं राहणं ताकद पाहिजे बाई. कोणी मायचा लाल पैदा नाही झाला. एवढ्या मोठ्या लोकाईत आपला गुन्हा कबूल करून राहिला. नाही तर लपवतात. तोंड नाही दाखवायची ताकद. पतिव्रतेच्या समोर येणं काही साधी गोष्ट आहे. मी पित नाही मी पतिव्रता हो. पण त्या माणसानं झुकला. धन्यवाद देतो. काय नाव नाना भाऊ त्याचं. जुलाल सिंग. धन्यवाद. मी जुलाल काकांना धन्यवाद देतो. तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगून राहिले. आता किती समय बाका येऊ दे पिऊ नका. फक्त मला नाही दिली तुम्ही दारू. शहीद बद्री दादाच्या पुण्यतिथीवर दिली. मी आभार मानतो. बस झालं. कीर्तन सक्सेस हो या न हो. एक माणूस म्हणला ना. आपल्या कीर्तनाचा उद्देश काय आहे. आतापर्यंत 2,500 लोकांना देहदानाचा संकल्प घेतला. बाबा तुम्हाला मरणार राहिले सांगतो. आपण मरणार आहोत पण मरताना तुमच्या पोराले सांगून दे जा मी मेल्यावर माल्या चितेत तूप टाकू नको.
आपण लोक पागल सारखे तूप टाकतो मेल्यावर, आणि जिवंतपणी मायबापाले तेल नाही. सासरा तिकडे बिमार, सुनबाई बायक मेला काय पाय, मेला काय पाय. अव तुझ्या सासऱ्याच मकान आहे, तुम्ही चोर हो त्या घरात राहता ना, ते त्या सासूचं घर आहे. मी चोरो कोणाने म्हटलं, तुम्हाला नाही. जे माय बापाले वागवत नाहीत, पर्याय